असेल की आपल्याकडे फलंदाजी आहे, आपल्याकडे गोलंदाजी आहे, आपण सामना कमी धावसंख्येवरती सुद्धा फिरवू शकतो. आणि याच प्रयत्नात ना आपण जर पाहिलत ना, चला मैदानामध्ये आपण वळतो. या ठिकाणी फायनलचा सामना, फायनलचा थरार ज्याला म्हटलं जातं, तो आज वर्सोलीच्या मैदानामध्ये रंगताना आपण पाहतोय. आणि नक्कीच एक मोठी स्पर्धा, एक मोठं नाव 5व्या पर्वामध्ये पदार्पण करताना ही स्पर्धा पाहायला मिळते, साजरी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीची सामना आपल्याला हा सुद्धा पाहायला मिळणार. एक काटेकी टक्कर, हाय व्होल्टेज सामना हा सुद्धा पाहायला मिळणार. आणि नक्की सर्वांचं लक्ष दोन्ही खेळाडू, वंदेश वाडकर तर एका साईडला असेल कैवल्य वाकटी. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा स्वर्गीय जयदीप बना पुरस्कृत साईराज वर्सुली विरुद्ध दर्यासागर हा संघ फायनल मध्ये खेळताना आपण पाहतोय. चला लेट्स प्ले. पंच जास्त वेळ घेऊ नका. चला मितवी वाडकर यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. पहिले जे 5 षटकार लागतील त्या 5 षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे मितवी वाडकरकडनं. चला वंदेश वाडकर आपल्याला या बक्षिसाचा मानकरी व्हायचा आहे. नक्कीच कुठेतरी मैदानामध्ये आपला जलवा, पुन्हा ती जबाबदारी दाखवायची आहे. आणि त्याचप्रमाणे म्हटल्याप्रमाणे जे अर्धशतक ज्या झाल्यानंतर कैवल्य वाकलेली जयदीप बनाच्या नावावरती ते सुपूर्त केलं होतं, आता त्याच प्रकारची कामगिरी पुन्हा एकदा मैदानात. चांगला असा फटका, काय होणाऱ्या चेंडूवरती वंदेश वाडकरनी फटका मात्र नक्कीच खेळलाय. पण या फटक्यामध्ये इतकी ताकद होती, इतकी पॉवर होती, इतकी स्पीड होती की हा चेंडू सीमारेषा नक्कीच गाठली. चेंडू गेला आर पार न चेंडूवरती लागला चौकार. चला आपण जर पाहिलं ना, साईराज संघाचं खरंच कौतुक करावं लागेल. प्रत्येक वेळी काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न केलाय. स्ट्रगल करून करून हा संघ फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. परिपूर्ण संघ. नक्कीच पाहिलं तर शेवटपर्यंत पोचलेले हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळपास 12 संघांनी सहभाग घेतला होता. 12 संघांमध्ये जे 2 लकी आपण कलर म्हणतायत ना, तो स्काय ब्लू आणि रेड या नामवंत 2 संघ, नक्कीच दर्या सागर आणि साईराज हे संघ फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळाले. ज्याप्रमाणे प्रत्येकाच्या मनामध्ये होतं आम्ही फायनल मध्ये खेळणार, आम्ही सामना जिंकणार, आम्ही मानाचा चषक उचलणार. परंतु पाहिलं ना, ज्यांनी नशिबाचा कौल आजमावला, नक्कीच नशिबाने साथ दिली, आपली खेळी चांगली झाली. आणि या वर्सोली कोविलवाडा प्रीमियर लीग पर्व 5वं मध्ये फायनल मध्ये हे 2 संघ खेळताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच अभिमानाने सांगायचं वाटेल की साईराज वर्सोली आणि दर्या सागर एक चांगला खेळ करून आतापर्यंत पोहोचलेले आपण पाहतोय. रिवर्सचा फटका, या ठिकाणी बीट झालाय, चेंडू निर्धाव गेलाय. रुपेश वाडकर ज्याला नक्कीच आपण म्हटलं जातं, कामगिरी पाहिली तर गोलंदाजी करत नाही, फलंदाजी करत नाही, परंतु एसटीच्या मागण्यात सर्व सूत्र हलवण्याचं काम हे मात्र रुपेश वाडकरच्या माध्यमातून केले जातंय. आणि तोच खेळाडू या सामन्यात सुद्धा आता मात्र एक जलवा किंवा आपली ताकद किंवा आपला अनुभव, आपला खेळ दाखवताना पाहायला मिळतोय. प्रज्वल डवलेला या ठिकाणी बीट केलंय. कैवल्य वाकटीचा हा पुढचा चेंडू यावेळी सुद्धा चांगला केला. झेल होण्याची संधी असेल, परंतु नक्कीच बॉलवरती धावेपर्यंत केदार फील्ड करेपर्यंत 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि या चौथ्या चेंडूवरती 2 धावा नक्कीच लागलेल्या पाहायला मिळतात. आणि एकूण धावसंख्या मैदानामध्ये 7-7 अशी आलेली पाहायला मिळते. नक्कीच एक धावेनी, डबल सिंगल धावेनी, षटकार असून द्या, चौकार असून द्या, चांगली धावसंख्या करायची. दर्यासागर संघ हा मैदानामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये खेळून पोहोचलाय. अनेक पद्धतीने मोठे फटके मारून, षटकार मारून मैदानामध्ये रंग भरवण्याचं काम केलंय. तेच काम ह्या सुद्धा वेळी करायचं आहे. बॅटवरती चेंडू आला, प्रज्वलच्या चेंडू बॅटवरती आला, चेंडू सीमारेषे पार गेलाय. असं नक्कीच कुठेतरी घडलेलं कमी पाहायला मिळतंय. हे मात्र समीकरण षटकारासाठी पाहिलं 6 धावा अजून वाढवायला लागतील. धावसंख्या झाली 13. कमॉन डीजे.
यावेळी आपण जर बघितलं तर थोडंसं डेट चेंडू मैदानामध्ये थोडंसं धावण्यामध्ये गडबड आलेली पाहायला मिळते. कुठेतरी मनामध्ये शंका विशंका असतील की हा षटकार आल्यानंतर कशा प्रकारचा चेंडू टाकावे लागेल, कारण सरावादरम्यान आपण खेळत असताना हसण्या मजाकमध्ये आपण हे सामना खेळत असतो, कुठे टाइमपास करत असतो, परंतु हा निर्णायक सामना आहे, आपल्या अस्तित्वाचा सामना आहे. आणि यावेळी मात्र पाहिलं तर शेवटचा चेंडू, काय चेंडू होता, जलद गतीचा चेंडू होता. रुपेश वाडकर चपळ होते, त्यापेक्षाही चपळ हा चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच चेंडू पायाने अडवण्यामध्ये यश आलं आणि नक्कीच या ठिकाणी फुटबॉलपटू रुपेश वाडकरचं कौतुक करावं लागेल. क्रिकेट पण खेळतायत, फुटबॉल पण खेळतायत, दोन्ही खेळ मैदानामध्ये दाखवतायत, पण आपल्या संघासाठी धावा वाचवतायत. या 6 चेंडूंच्या खेळानंतर पाहायला गेलं तर 3 षटकांचा हा खेळ असणार आहे. पहिल्या 6 चेंडूंनंतर धावसंख्या 13 मैदानात झालेली पाहायला मिळतंय. पहिले 6 चेंडू 13 धावा, नॉट बॅड, चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण एक निर्णायक धावसंख्या करायची आहे. आता मात्र लक्ष असणार आहे दुसऱ्या षटकाकडे. या दुसऱ्या षटकामध्ये टाकणारा गोलंदाज किंवा करणारा गोलंदाज हा महत्त्वाचा गोलंदाज असणार आहे. या षटकावरती या सामन्याचं चित्र बदलून टाकणारी गोलंदाजी करावी लागेल. आणि नक्कीच अन्यथा ह्यामध्ये चुकला ना तर नक्कीच वंदेश वाडकरनी त्याला ठोकला असं म्हणता येईल, कारण बॅटवरती चेंडू आला की नक्कीच सपोर्ट करतो फलंदाजीला. बॅटवरती चेंडू मिडल ऑफ द बॅट झाला की लगेच सीमारेषा तो गाठतो चेंडू, नक्कीच गोलंदाजावरती दबाव येतं. समीकरण प्रत्येक चेंडू मागं प्रत्येक टाइमवर चेंज होताना पाहायला मिळतंय. हा दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू ऋतिक गोंडलीचा. नक्कीच म्हटलं ना, वंदेशच वाट बघत होता की दुसरं षटक जेव्हा येईल ना, सुरुवात षटकारानेच करीन, दाखवून दिलंय. सत्य घटनेवरती आधारित हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. जोरदार सुंदर सॉन्ग प्ले केले या ठिकाणी. महाराष्ट्र नव्हे ते वर्सोलीचं मैदान ना वंदेशनी गाजवून ठेवलंय. प्रत्येकाच्या नजरा या वंदेशकडे लागल्यात. प्रत्येकाची एक इच्छा किंवा एक म्हणतं ना सामना जिंकणं, असं धावसंख्या वाढणं गरजेचं असेल, त्यामागे प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. हा दुसरा चेंडूही त्यापेक्षाही लांब पाहायला मिळाला. सक्सेसफुल फटका. म्हटलं होतं की हा षटक आहे ना, हे महत्वाचं षटक असणार. या षटकाकडे बघून विचार करून गोलंदाजी द्यावी लागेल. निर्णायक षटक आहे. ह्या षटकामध्ये जर कमी पडलं ना तर एवढी इच्छा, एवढी प्रयत्न, एवढं स्ट्रगल करून काहीही उपयोग होणार नाही. प्रयत्न करून उपयोग होणार नाही. व्यर्थ तुमची मेहनत जाऊ शकते, कारण ज्या 1 नंबरला जी किंमत असते ना ती 2 नंबरला निश्चितच नसते. त्यासाठी लढाई चाललंय, कारण फायनलचा संपला म्हटल्यावरती एक होणार विनर तर एक होणार रनरअप. खूप जमीन आसमानाचा फरक आहे या दोन्ही शब्दांमध्ये. विनरच व्हायचा आहे, विनरचाच किताब उचलायचा आहे. ही जबाबदारी घेऊन मैदानामध्ये खेळावं लागेल. कमबॅकवाला चेंडू टाकावा लागेल की हॅट्रिकवाला चेंडू. हॅट्रिकवाला चेंडू, बॅक टू बॅक तिसरा षटकार. ज्या प्रकारे वाडकरची मुलगी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सासरे बुवांनी बक्षीस आलंय आणि 3 चेंडूवरती 3 षटकार मारून 300 रुपयाचं पारितोषिक पटकवणारा आपला स्वतःचा जावई मैदानामध्ये अफलातून फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तसंच मी माननीय बाळकृष्णजी बागटी यांना विनंती करतो की प्लीज आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपली जागा व्यासपीठावरती आहे आणि इथना सामन्यांचा आनंद घ्या. हा सुद्धा चेंडू त्याच्याच प्रकारचा होता. थोडासा बीट झाला, नशिबाने साथ दिली गोलंदाजाची, अन्यथा आपण स्कोअरबोर्डवरती संकेतनी चौथाही चेंडू 6 धावा लिहिल्या असत्या, परंतु गोलंदाज या ठिकाणी कौतुक करावं लागेल. त्याच्या नशिबाचं खरंच कौतुक करावं लागेल. धावसंख्या एकूण झाली 32 धावा. खरंच ह्या परिस्थितीमध्ये कोणताही दबाव दडपण न घेता, आपली विकेट न गमावता दुसऱ्या षटकापर्यंत वाटचाल करणं हे महत्त्वाचं असतं. आधीच्या सामन्यामध्ये प्रज्वल पेटून उठला होता, त्यानंतर सामन्यामध्ये वंदेश मात्र काही ऐकायचं नाव घेत नाही आहे. ज्या वेळी संधी मिळेल त्यावेळी मी मोठेच फटके मारणार, मग तो संघ कोणताही असून द्या. आमचा संघ सुद्धा त्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला संघ आहे आणि मला सुद्धा सर्वांपेक्षा मोठी ट्रॉफी उचलायची आहे. हे लक्ष, हे आत्मविश्वास
विश्वास, एक जिद्द हे वंदेशच्या मनात पाहायला मिळतंय. आक्रमक खेळी बॉडी लँग्वेज जर बघितलीत ना तर षटकारासाठीच आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी पुन्हा एकदा बीट झालाय. खरंच कौतुक करावं लागेल, कौतुक गोलंदाज करावं लागेल. 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या नक्कीच मोठी आली, कारण पाहायला गेलं तर कैवल्यांनी जे षटक फेकलं 13 धावांचं षटक होतं. कोणतीही विकेट घेता आली नाही. त्यानंतर ऋतिकच्या हातामध्ये संधी दिली. पाहायला गेली तर जवळपास 20 धावांचं हे षटक होतं. 20 धावांचं षटक एकूण पाहिलं तर 13 + 20 एकूण 33 धावा या 2 षटकामध्ये आल्यात आणि उर्वरित 6 चेंडू. त्याचप्रमाणे सुमित शेठ जयस्वाल आपण सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. प्लीज आपण आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो, आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि व्यासपीठावरती या फायनलच्या सामन्याचा थरार अनुभवायचा आहे. सर्वच वर्सुलीतले खेळाडू आहेत, सर्वच एकमेकांचे नातेवाईक, एकमेकाचे भाऊबंद आहेत. परंतु ह्या परिस्थितीमध्ये तू माझा भाऊ नाहीस की तू माझा मित्र नाही आहेस की तू माझा नातेवाईक नाही आहेस. मी फक्त माझ्या संघासाठीच खेळणार आणि सामना जिंकून देणार. मग संध्याकाळी बघूयात कोण कोणचं स्टेटस ठेवतंय की कोण काय घडतंय. कारण मैदानामध्ये आता मात्र ना ही जिद्दीची लढाई चालू आहे. वंदेशला सुद्धा माहिती आहे की माझे सुद्धा काकाची मुलं असतील, माझे काका असतील, माझे भाचे असतील, मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. परंतु माझा संघ जे दर्यासागरनी माझ्यावरती विश्वास ठेवलाय ना, माझ्या सर्व बंधूंनी माझ्यावरती विश्वास ठेवलाय ना, तो मला साध्य करायचा आहे. आता मात्र तशीच इच्छा, तशीच आकांक्षा घेऊन मैदानामध्ये तिसरा गोलंदाज भगीरथ दांडेकर तो मात्र आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी करण्यामध्ये यशस्वी ठरलाय, आताही ठरणार आणि यापुढेही तशीच करणार, यामध्ये कोणतीही शंका नसते. नक्कीच म्हटल्याप्रमाणे चांगला चेंडू टाकला. पंचांनी मात्र या चेंडूवरती दोन्ही हात समांतर केले, दर्शवतात की हा चेंडू वाईट असेल. 1 धाव नक्कीच मिळणार. अतिरिक्त 1 धावेनी मैदानामध्ये धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 24 धावा. हे साधं सोपं समीकरण, पण मैदानामध्ये 34 धावा. पण मैदानामध्ये आपण जर पाहिलं ना तर प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक खेळाडूची नजर आपल्याला पाहायला मिळते आणि यावेळी नजर होती प्रज्वल मेस्त्रीवरती. प्रज्वल मेस्त्रीने नक्कीच आव देखा ना ताव आणि ढकलून दिला चेंडू 6 धावांसाठी. षटकार. करून ठेवलेली पाहायला मिळते. नक्कीच वन म्हणजे एका साईडनी सामना झुकणार नाही, वन साईड सामना होणार नाही. प्रत्येक खेळाडूला मैदानामध्ये मजा येणार, हा फायनलचा थरार प्रत्येकाला वाटणार. हे जिद्दीचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी जोरदार प्रहार केलाय, चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर. षटकार येणार या चेंडूवरती. 6 धावा. ना भगीरथ वरती जोरदार प्रहार केले. या षटकातले फक्त 2च चेंडू झालेत आणि धावसंख्या आर पार पोचले ती 46 वरती. उर्वरित 4 चेंडू येणं बाकी आहे. या 4 चेंडूमध्ये जितकी धावसंख्या येईल ती मात्र आता डोक्याच्या वरचढ होईल असं नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आणि तेच नक्की होऊन द्यायचं नव्हतं. कारण एकही गोलंदाज आपला हा चांगला गोलंदाज इथं प्रामुख्याने ठरलेला पाहायला मिळत नाहीये. कारण कैवल्यांनी गोलंदाजी केली, 13 धावा दिल्या होत्या. त्यानंतर ऋतिकनी गोलंदाजी केली, 20 धावा दिल्या होत्या आणि आता भगीरथ आपल्या पहिल्याच 2 चेंडूमध्ये 13 धावा देताना पाहायला मिळतोय. यावेळी सुद्धा पंचांकडे दात मागितली. पंच यावरती निश्चितच वाईट घोषित करणार. अतिरिक्त 1 धाव मिळणार. नक्कीच म्हटल्याप्रमाणे ह्याची गरज नाही आहे. भगीरथ वाचावं लागेल, थोडंसं रोखावं लागेल, आपल्यावरती कंट्रोलमध्ये असलेली गोलंदाजी करावी लागेल. अन्यथा आपण आता मात्र स्पर्धेत ना थोडेसे लांब 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 होत चाललेला आहात. कारण अजूनही आपण जोडी तोडलेली नाही आहेत. तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या 47 झालंय. सर्व समीकरण आपल्या विरोधातच पाहायला मिळत आहेत. यावेळी सुद्धा पुन्हा चूक केलंय, चुकीला माफी नसणार. पंच का आपले मित्र नाही आहेत, काही नातेवाईक नाही आहेत. ते दोन्ही साईड ना ज्याचं चांगलं ज्याचं योग्य त्याच्या माध्यमातूनच निर्णय देणार. बॅक टू बॅक तुम्ही चुकी केल्यास त्या चुकीचा मात्र फायदा दर्यासागर या संघाला झालेला पाहायला मिळतोय आणि वाईटच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा 1 धाव वाढते. धावसंख्या झाली 48 धावा. चांगली कामगिरी करावी लागेल. नक्कीच भगीरथला चांगले चेंडू फेकावे लागतील. यावेळी काय घडेल? यावेळी नक्कीच चांगलं म्हटलं ना की नक्कीच जेव्हा चांगलं केलं नक्कीच पंच कौतुक करणार, थोडंसं चुकीचं करणार, नक्की त्यावेळी दंड घोषित करणार. हा चेंडू निर्धाव गेला. नक्कीच एक पंचांच्या माध्यमातून सुद्धा निर्णय आला का हा चेंडू डॉट गेल्यानंतर 3 चेंडूची सांगता झाली. धावसंख्या 48 वरती थांबलेली पाहायला मिळते. हे 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये काय घडणार? भगीरथ कमबॅकवाले चेंडू फेकणार की ही जोडी तोडण्याचं काम करणार, षटकार चौकार येणार, येणारी वेळ सांगणार.
यावेळी चांगला नक्कीच प्रयत्न केला होता. या ठिकाणी एक धाव पूर्ण नक्कीच होईल. एका धावेत संपुष्ट आलेला हा चेंडू. आता मात्र स्ट्राईकवर वंदेश वाडकर. कुठेतरी मनामध्ये इच्छा असलेली, वैयक्तिक माझ्या मनामध्ये इच्छा असलेली कुठेतरी सामना हा काटेकी टक्कर होणं गरजेचं होतं. अर्ध उत्तर सत्र नक्कीच बाकी आहे, परंतु थोडंसं लिमिटमध्ये धावसंख्या पाहिजे होती. विचार केला तर 4 चेंडू आणि 49 धावा ही लिमिटच्या बाहेर आपण नक्कीच म्हणू शकतो. एक आपण जर समीकरण पाहिलं तर एक रन रेटचा विचार केला तर धावसंख्येमध्ये आपण विचार केला तर धावसंख्या वाढत चाललंय. या पुढील सुद्धा चेंडू आपण पाहिला तर पंच पुन्हा एकदा वाईटच घोषित करणार आणि पंचांचा इशारा जो येईल तो आपल्याला मान्य करावाच लागेल. फायनलचा सामना आहे. पंच नक्कीच आपल्यापर्यंत सांगतायत की कशा प्रकारे चेंडू ट्रॅव्हल झाला आणि या वाईटनी नक्कीच एक आत्मविश्वासाची ही एक महत्वाची धाव मैदानामध्ये लागली आणि चौथ्या चेंडूवरती ही धावा आपण 50 झालेल्या पाहायला मिळतो. दर्या सगळं संघ 50 धावांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कोणतीही खेळाडू नाबाद असताना या 50 धावा, या महत्वाच्या 50 धावा दर्या सागर या संघाकडनं आपल्याला पाहायला मिळत. या ठिकाणी पण चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु चूक झाली. पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपात, चुकीच्या स्वरूपात जे नको व्हायला पाहिजे होतं ते घडतंय, जे नाही करायचं होतं ते तुम्ही करताय. अन्यथा आपण सामन्यामध्ये इथपर्यंत पोहोचलात, इथपर्यंत चांगली खेळी दिली. नक्की साईराज संघ आपण पिछाडीवरती पडत आहात. ह्या नक्कीच परिस्थितीमध्ये आपल्याला कमबॅकवर थोडंसं गोलंदाजी करावी लागेल. एक शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील धावसंख्या माहिती पाहायला मिळते 52 धावा. 50च्या पुढे गेलेली धावसंख्या पाहायला मिळते. 5 षटकामध्ये इतरिक्त खेळाडूंना किंवा संघाला 50 धावा होत नव्हत्या, त्या 3 षटकांमध्ये झाल्या आहे. म्हणजे निश्चितपणे दर्यासागर संघ आपल्या ह्या पूर्व सत्रामध्ये किंवा आपल्या पहिल्या इनिंगमध्ये चांगला जंप बसवताना आपल्याला पाहायला मिळाले. हा एक धाव नक्कीच कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करणार का? निश्चितच नाही. दोन्हीही नॉट आउट राहण्याचा प्रयत्न करणार. आपल्या डोक्यावरती स्टार राऊंड राहणार आणि नक्कीच या 3 षटकांच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये पूर्वसत्र समाप्त झालंय आणि पूर्वसत्राच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये धावसंख्या झाली ती 53 धावा. जिंकण्यासाठी 54 धावांची गरज असणार आहे. कंपल्सरी 54 धावा या साईराज संघाला काढाव्यात लागतील. समीकरण मोठं आहे. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 54 धावा. नक्कीच ह्याच्या विरुद्ध मी दुसरी गोष्ट बोलू शकतो की त्यांनी जर मारले असतील तर आपणही मारू शकतो. त्यांच्या सुद्धा आपण जर पाहिल्यात ना तर जवळपास 3 ते 4 चेंडू निर्धाव गेले होते. त्याही 3 ते 4 चेंडूवरती मोठे फटके तुम्ही मारलेत तर तुम्ही सामना 3 षटकं संपण्याच्या आधी सुद्धा जिंकू शकता. जर तरची गोष्ट आहे. नक्कीच संदीप सर म्हणतात की शेवटचा चेंडू मैदानामध्ये पडत नाही ना, आपण कोणतंही समीकरण बांधू शकत नाही आणि हे दर्शवून दाखवलंय, हे करून दाखवलंय साईराज या संघाने. मी प्रामुख्याने उल्लेख करेन की रुपेशजी वाडकर यांचं सामना कसा फिरवायचा, सामन्यामध्ये कसं रंगत आणायचं, सामन्यामध्ये कसा गेम करायचा या माणसाकडनं शिकावं. चला लगेच रेडी राहायचं आहे साईराज संघ. आपण सामन्याला सुरुवात करतोय. तर नक्कीच आपण जर पाहिलं तर मोठं लक्ष आहे आणि या मोठं लक्ष आपण जर पाठलाग केला तर जवळपास जिंकण्यासाठी 54 धावांचं टू विन आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या स्मरणार्थ कुमार संकेत मेस्त्री यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब दिलाय. मी त्यांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा या स्टेजवरती आपला सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. आज है हम जरूर वर्सोली कोलीवाड़ा प्रीमियर लीग 2026 इस प्रतियोगिता का अंतिम महामुकाबला. सम्मान्य केतन जी मानकर साहब, इनके तरफ से मैन ऑफ द सीरीज के लिए ट्रॉफी स्पॉन्सर की है, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं.
सन्मान्य बालकृष्ण वाकटी साहेब यांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा या, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅचची ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. मी बालकृष्ण वाकटी साहेबांना विनंती करेन आपण या, आपला सुद्धा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. तो पहले सत्र का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है. पहले सत्र में जुगनू बना यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा या, ज्या मान्यवरांनी आम्हाला सहकार्य केलंय त्या सर्व मान्यवरांना विनंती करेन की अंतिम टप्पा आहे, यासाठी केला होता हट्ट असं की शेवट गोड व्हावा आणि नक्की त्या शेवटपर्यंत आपण पोहोचलोय. तर मी विनंती करेन सर्वांना की आपण सर्वांनी इथे उपस्थित राहायचं आहे. बालकृष्ण वाकटी साहेबांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा या, आणि या स्पर्धेसाठी लागणारे जे स्टंप प्रोव्हाइड केलेत ना ते सन्मान्य रवींद्रजी पाटील यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन. त्यांना सुद्धा विनंती करेन की सर आपण सुद्धा या. ग्रैंड फिनाले अंतिम महामुकाबला, फाइनल की जोड़ी मैदान पर स्वर्गीय जयदीप बना पुरस्कृत हम देख रहे साईराज वर्सोली. 18 गेंदे 54 रनों की जरूरत, प्रति षटक 18 के औसत से बल्लेबाजी करनी है. सन्माननीय नितिन जी अवारी साहब और शेखर जी बना साहब से गुजारिश है कि स्टेज पर विराजमान हो. आपसे तहे दिल से आगाज करता हूं, जल्द से जल्द आए नितिन जी अवारी सर और शेखर जी बना सर. मेरी आवाज आपके कानों तक पहुंची है तो प्लीज कम ऑन टू स्टेज. आज अगर देखा जाए तो वर्सुली एक्सप्रेस जयदीप बना इनकी टीम और पॉइंट की तरफ में खेल दिया है थर्ड मैन दिशा में. गेंद ट्रैवल होती हुई एक रन लिया, दूसरी रन लेने की पुरतोच तैयारी और इस तैयारी में जरूर यहाँ पर कामयाब होते हुए या स्पर्धेसाठी आपण पाहिलात ना तर नक्कीच फर्स्ट प्राइज आणि सेकंड प्राइज चित्रलेखा अनुपाल पाटील मॅडम यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. मी त्यांचा सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. तसेच स्वर्गीय जयदीप शेखर बना यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक ट्रॉफी आणि तसेच फायनलच्या मॅन ऑफ मॅचसाठी एक कॅप आहे, बेस्ट बॅटरसाठी एक कॅप आहे, बेस्ट बॉलरसाठी एक कॅप आहे आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी कॅप आहे स्वर्गीय जयदीप शेखर बना यांच्या माध्यमातून. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय प्रसादजी वाकटी साहेब यांच्या माध्यमातून सामनावीराची ट्रॉफी देण्यात आलेली आहे. त्यांचा सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. सन्मान्य केतनजी बानकर, स्वर्गीय विशाल बानकर यांच्या स्मरणार्थ मालिकावीर ट्रॉफी देण्यात आलेली आहे. त्यांचा सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. तसेच या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरची ट्रॉफी संकेतजी मेस्त्री साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. त्यांचा सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. तसेच आचलजी कडवे आणि पांडुशेठ कडवे यांच्या माध्यमातून सुद्धा 5,000 रुपयाची देणगी देण्यात आलेली आहे. त्यांचा सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. गोलू शेठ यांच्या माध्यमातून 2 बॉल बॉक्स देण्यात आलेले आहेत. त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करेन. सनी पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 3 बॉल बॉक्स आणि तसेच आपण पाहतो दमदार आमदार महेंद्र हरी दलवी साहेब यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात आलेला आहे. शोधनजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून 2,500 रुपये, विराजजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. सर्व देणगीदारांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. ओहो, इस बार देखिए बल्ले के बीचों बीच गरजता बल्ला करता हल्ला, गेंद बाउंड्री लाइन के पार, षटकार. स्ट्रम प्रोव्हाइड करण्यात आलेत ना असे लेदरचे कोच सन्मान्य रवींद्रजी पाटील साहेबांना सुद्धा विनंती करेन सर आपण सुद्धा स्टेजवरती विराजमान व्हा, आपला सुद्धा स्वागत आहे. तो पहली गेंद अगर देखा जाए तो डबल, दूसरी गेंद पर चौका, तीसरी गेंद डॉट, चौथी गेंद पर छक्का. प्रति षटक 18 के औसत से बल्लेबाजी करनी है साईराज वर्सोली टीम. कैवल्य वाकटी स्ट्राइक पर बैटर. ओह, इस बार फिर से रुम्बा लाकर खेल दिया डीप फाइनल की दिशा में. गेंद ट्रैवल होती हुई अलोंग द कारपेट. तब तक 1 रन लेने का मौका यहां पर प्राप्त हुआ. दोनों बैटर्स के पास मौका था. इस 1 रन के साथ टीम का स्कोर धीरे धीरे स्कोर कार्ड पर अगर देखा जाए तो 13 रन. प्रति षटक 18 के औसत से बल्लेबाजी करनी है स्वर्गीय कुमार जयदीप बना पुरस्कृत साईराज वर्सोली टीम. और गेंदबाजी करते हुए दरिया सागर हम कोहली लोगों की जान
जो हमारा करता है निवारा वो है दरिया सागर गेंदबाजी करते हुए। ओहो, इस बार गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे और शानदार कैच, लाजवाब कैच डीजे। स्टंप प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत आणि एक लेदरचे कोच आपण पाहतोय। जरूर यहाँ पर बल्लेबाज भगीरथ दांडेकर आउट होते हुए, पर कैवल्य जब तक मैदान पर है ना तब तक मैच ऑन है। कभी भी पाड़ा बदल सकते, कभी भी 6 का पाड़ा पड़ने वाले खिलाड़ी है और उनको स्कोर जा पहुंचे 13 रन 1 विकेट के नुकसान पर। आने वाली 12 गेंदे 41 रनों की जरूरत, 12 गेंदे 41। इकोनॉमी में देखा जाए ना तो शेखर सर प्रतिशतक 20.50 के औसत से बल्लेबाजी करनी है और वो कैवल्य वाकटी में वो क्षमता है जो हर 4 गेंदों पर 4 छक्के लगा सकता है। पर अभी आवश्यकता है अपने दोस्त को पहले नंबर की ट्रॉफी प्राप्त करनी है जो वर्सोली एक्सप्रेस कहा जाता है। ऑलराउंडर कैटेगरी के खिलाड़ी स्वर्गीय जयदीप बनाम को याद करना है, समर्पित करना है ना, तो कैवल्य वाकटी आपको आज हीरो बनना होगा। आज इस प्रतियोगिता में चमत्कार को नमस्कार करना होगा, अभी नहीं तो कभी नहीं। और गेंदबाजी की जिम्मेदारी लेंगे वंदेश वाडकर, एक ऑलराउंडर जिन्होंने आज से कल देखा जाए तो काफी प्रभावित किया है। फिर बल्लेबाजी हो, गेंदबाजी हो, dreamscricket.in के माध्यम से सभी दर्शक हमसे जुड़े। ग्रैंड फिनाले का मौका और कौन जीतेगा चैंपियन ऑफ द चैंपियन, उसके लिए होती हुई लड़त। कैवल्य वाकटी स्ट्राइक एंड पर बैटर। ओहो, जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, जिसके बल्ले से छक्के निकलते हैं उसे कैवल्य वाकटी कहते हैं डीजे। गेंदे जीतने के लिए 35 रनों की आवश्यकता है। पहली गेंद पर छक्का आया है। मैंने पहले ही कहा था ये ऐसे खिलाड़ी है ना जो छक्के का पाड़ा पड़ते हैं। तो ज्ञानेश्वरी भाभी के हीरो भी थोड़े से टेंशन में थे, पर वो टेंशन दूर होगा क्योंकि ये 6 के 6, 6 दूने 12 और 6 तिया 18 करने वाले खिलाड़ी है। लैला के शादी में लफड़ा हो गया और थोड़ा सा यहाँ पर ओहो, फिर से एक बार डीप स्क्वायर लेग सी मारेगा के बार। मैंने पहले ही कहा था कि ये 6 के 6 और 6 दूने 12 का पाड़ा पड़ने वाले खिलाड़ी है। 13 का फुल, 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। दस गेंदे 29 रनों की जरूरत है। लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाए। बैटर अगर देखा जाए तो कैवल्य वाकटी, जिन्होंने इस प्रतियोगिता में अर्धशतक की पारी खेलने वाले खिलाड़ी। फिर से एक बार पर मिस टाइमिंग, कैच जीवनदार होगा, क्या कैच लिया जाएगा और ये विकेट कैच, ये महत्वपूर्ण कैच है। आज जरूर यहाँ पर देखिए ये विकेट कैच प्राप्त होती हुई डीजे। सूर्य नमस्कार निकालते हुए राजेंद्र वाडकर आज खुश है क्योंकि उनकी पहली विकेट यहां पर प्राप्त करते हुए और अपने टीम को सपोर्ट कर रहे, होना भी चाहिए, हर एक टीम का सपोर्टर होता है। पर कैवल्य वाकटी के एक बार जोरदार तालियां, प्रयास किया था, शानदार बल्लेबाजी की अपने टीम के लिए समर्पित करते हुए। और जरूर अभी संकेत हमें बतलाते हुए कि जो 25 रन है ना वो अकेले ने बना हुए 25 रन कैवल्य वाकटी के हैं। आने वाली 9 गेंदे 29 रनों की जरूरत है। न्यू बैटर मैदान पर नितेश बना, नितेश बना के ऊपर पूरी जिम्मेदारी, हीरो बनना होगा। ओहो, ये देखिए ये अपने पैविलियन के तरफ से सेट हुए और 5वें मैच का ये में से ये पहली बार छक्का आता हुआ।
6 मैच में से ये पहली बार छक्का, एक बार जोरदार डाल्या मितेश के लिए. जितेंद्रजी नवगावकर साहेबांना विनंती असेल आपण सुद्धा स्टेजवरती या. जितेंद्रजी नवगावकर साहेब, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचलाय. और परशुराम जी दांडेकर, इनसे भी गुजारिश है 8 गेंदे जीतने के लिए 23 रनों की जरूरत. ओहो, फिर से एक बार आउटसाइड ऑफ स्टंप, कुछ अलग करने की कोशिश, दबाव क्रिएट होता हुआ. एक तरफ है स्वर्गीय जयदीप बना पुरस्कृत साईराज वर्सोली. स्कोर जा पहुंचा है 32 रन, 22 रनों की आवश्यकता. 8 गेंदे 22 रनों की जरूरत. 4 बड़े स्ट्रोक, 8 में 4 लगाने हैं. 8 में 4, क्या मैच है. जरूर आगे देखा जाए ना शेखर सर, तो सुबह से ये मैच टफ फाइट है. फिर कोई भी जीतो कोई भी हारो, एक तरफी मैच नहीं है. फिर से एक बार गेंदबाजी करते हुए 32 रन स्कोर कार्ड पर लगते हुए इस बार कवर के ऊपर से खेलने का प्रयास मिड ऑफ में फील्डर. और शानदार कैच, कभी इधर कभी उधर, जाने कहा मैं चला किधर. और इस बार देखिए रुपए का कैश प्राइज विवेक बना, जिन्होंने कैच लपका, उनके लिए मनीष भोबी इनके तरफ से 500 रुपए का कैश प्राइज जमा होता हुआ. कॉन्ग्रेचुलेशन डीजे. सात गेंदे 22 रनों की जरूरत है. मैच अभी भी ऑन है. अगर बल्लेबाज ऋतिक गोंदली स्ट्राइक अपने पास रखेंगे और बड़े स्ट्रोक लगाएंगे ना, तो 3 बड़े स्ट्रोक लगाने हैं. यह मैच जरूर अगर देखा जाए तो दरिया सारंग के पक्ष में है, पर उसे जीत हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. पिछले मैच में जिस तरह से मैच जीत लिया था कि यहाँ पर केदार पाटिल मैदान पर. 7 गेंदे 22 रनों की जरूरत. 7-22. फिर से एक बार नो गेंद, आम तो आम गुटलियों के दाम. यहाँ पर देखिए ऑफिशियल अंपायर का इशारा, नो का आता हुआ. तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो, तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्रीड बना दिया. 7 गेंदे 21 रनों की जरूरत. 7-21. 7 गेंदे 21 रनों की जरूरत. फ्रीड की गेंद, बड़ा स्ट्रोक आना जरूरी है. और इस बार कवर के ऊपर से खेल दिया है. आउटफील्ड है फास्ट, गेंद दंदनाती बाउंड्री लाइन के करीब. वहां पर है फील्डर, पर शानदार प्रयास, शानदार गेंद को रोक लिया. विवेक बना वहां पर थे, जिन्होंने इस गेंद को रोकने में कामयाब होते हुए तब तक 2 रन लेने का मौका. 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर. इस रन को बचाने के लिए मनीष भोबे की तरफ से 200 रुपए का कैश प्राइज जीपे किया जाएगा. जरूर स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 35 रन. जीतने के लिए 6 गेंदे 19 रनों की जरूरत. 6 गेंदे 19 रन. मैच अभी भी ऑन है. 6 गेंदे 19 रन स्पीड अप करना है. सन्मान्य परशुरामजी दांडेकर साहेबांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा या. आणि जितेंद्रजी नवगावकर, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत जातोय मित्रांनो, त्वरित या. 6 गेंदे 19 रनों की जरूरत. येणारे 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता है. 6 चेंडू 19 धावांची गरज. मैच अभी भी ऑन है. एक बड़ा स्ट्रोक, एक गलती, साईराज वर्सोली या फिर दरिया सारंग, सॉरी दरिया सागर. इस दोनों टीम के बीच क्रिकेट का बैटल. साईराज वर्सोली के बीच दरिया सागर. प्रज्वल डवले गेंदबाजी के लिए 6 गेंदे 19 रनों की आवश्यकता है. कमिटी जोपर्यंत परमिशन देईल तोपर्यंत कोणी आतमध्ये जाणार नाहीये, नाहीतर जिंकलेला सामना पराभूत डिक्लेअर करू. त्यामुळे दोन्ही संघ सज्ज राहायचंय, पण जोपर्यंत कमिटी सांगणार नाहीये जाऊ नका तोपर्यंत कोई जाणार नाहीये. 6 गेंदे 19 रनों की जरूरत. चैंपियन बनने के लिए सिर्फ 6 गेंदों में 19 रनों की आवश्यकता है. रोकना और ठोकना यही समीकरण. जहां पर नजर जा रही है वहां पर सिर्फ प्यारे दर्शक ही दर्शक. और जरूर 8वीं एनिवर्सरी
अगर देखा जाए तो dreamscricket.in की कौस्तुभ जी पाटिल सर्वे सर्वा अनिरुद्ध और साहिल और पूरी टीम, उनका मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूं और शुभकामनाएं देता हूं। ओहो, इस बार गेंद हवा में, मिड ऑन बाउंड्री लाइन के पार, शानदार छक्का। डीजे जरूरत 5-13, नटी ने मारली मिट्टी नहीं, फलंदाज ने मारली मिट्टी और गेंद को भेज दिया है मिड विकेट बाउंड्री लाइन के पार। आवश्यकता थी इस छक्के की। आने वाली 5 गेंदें, 13 रनों की जरूरत। स्ट्राइक पर बल्लेबाज ऋतिक गोंदली। ओहो, फिर से एक बार आउटसाइड ऑफ स्टंप के काफी बाहर, खराब गेंदबाजी। 5 गेंदे 12 रनों की आवश्यकता है। स्वर्गीय कुमार जयदीप बना टीम को जीतना है, साईराज वर्सोली टीम को जीतना है, तो 5 गेंदों में 2 बड़े स्ट्रोक। ऋतिक गोंदली को हीरो बनना होगा। और इस बार मिस टाइमिंग पर फील्डर वहां पर है, क्या कैच लिया जाएगा? और शानदार कैच, शानदार कैच। डीजे थोडा मागे सरका, कुशल मॅच आहे, तुम्हाला सुद्धा त्रास होईल, तुम्ही सामना जिंकाय किंवा हरताय, अजून उत्तर आलेलं नाहीये, त्यामुळे थोड़ा लांब रहा, कारण का मैच अटीतटीची है। आने वाली 4 गेंदे, 12 रनों की जरूरत। 4-12, जरूर जमीन का 7-12 सुना था, पर इस बार स्वर्गीय जयदीप बना पुरस्कृत साईराज वर्सोली टीम के लिए 4 गेंदों में 12 रनों की जरूरत। न्यू बैटर मैदान पर रोहित नाकुआ। इस बार क्या आउटसाइड ऑफ स्टंप गेंद है, पर नहीं, खड़े खड़े खेलने की कोशिश। 3 गेंदे 12 रनों की जरूरत। 3-12, रोहित नाकुआ षटकार दाखवा, क्या छक्का लगाएंगे इस गेंद के ऊपर? 3-12। इस बार थर्ड मैन की दिशा में खेल दिया, फील्डर है वहां पर, फिर से एक बार विकेट पे विकेट प्राप्त करते हुए 2 गेंदे 12 रनों की जरूरत। डीजे सिंह बनना होगा, या फिर से एक बार आज इस मैच में 2 गेंदों में 12 रनों की जरूरत। स्ट्राइक पर बल्लेबाज राकेश मिस्त्री। अगर इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आएगा ना मोनिया, तो जरूर मैच ऑन होगी, उसमें कोई शक नहीं है, क्योंकि ये 5वां पर्व गर्व है हमें सभी कोली बांधियों को एक साथ लाने की संकल्पना। वीकेपीएल वर्सोली कोलीवाड़ा प्रीमियर लीग 2026। इस बार मिस टाइमिंग और विकेट, हैट्रिक और हैट्रिक। रनों की आवश्यकता है, एक चेंडू 12 धावेंची गरज है, अजून मैच संपली नहीं है, अजून मैच ऑन है, क्योंकि एक गेंद में 21 रन भी हमने देखे हैं। एक गेंद 12 रनों की जरूरत, एक चेंडू 12 धावेंची आवश्यकता है। स्पीड अप करा, नाही विकेट लात ना। सामना करेंगे बैटर
पार्थ न्यू बैटर मैदान पर चैंपियन बनने के लिए सिर्फ एक गेंद की दरकार। जरूर यहाँ पर एक गेंद 12 रनों की जरूरत। पार्थ और इसी तरह से फाइनल का खिताब जीतते हुए टीम दरिया सागर। टकेकर आपण कुठेही असाल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये या। जयेश माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचलाय। नक्कीच एक चांगलं आयोजन आपण पाहतोय। सलग 3 दिवस या स्पर्धेचा आपण आनंद घेत होतात। एक चांगलं आयोजन। मी सन्मान्य नितीनजी आवारी साहेबांना सुद्धा विनंती करेन की आपण सुद्धा स्टेजवर विराजमान व्हायचं आहे। जितेंद्रजी नवगावकर यांना सुद्धा विनंती करेन आपण या सर प्लीज। आणि फायनल मॅचचा मॅच प्रज्वल डवले। विनंती करेन जयेश टकेकर आणि पुढचं सूत्रसंचालन